शकता तुम्ही पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आणि समोरच संविधानाची प्रतिकृती आहे आणि इकडं कलेक्टर ऑफिस आहे. बघू शकता तुम्ही हे पुतळा आहे आणि धम्मचौक आपल्याला दिसत आहे आणि पोलिसांची सुद्धा इथं बंदोबस्त केलेला आहे. आता तर हे तो पुतळा आहे. या ठिकाणी संविधान शिल्प जोडण्यात आलं होतं आणि विटंबना करण्यात आली होती आणि मोठं आंदोलन झालं होतं आणि लोकांना आपल्या कॉम्बिंग ऑपरेशन करून जेलमध्ये आपलं पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले होते आणि त्यातच सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता. मित्रांनो बघू शकता हाच पुतळ्यासाठी आणि संविधानाच्या प्रतिकृतीसाठी सोमनाथ सूर्यवंशी यांनी त्यांचा जीव दिला होता. ते बघू शकता आणि समोरच तिथं कलेक्टर ऑफिस आहे आणि सोमनाथ सूर्यवंशी या ठिकाणी कुठेतरी बसलेला होता आंदोलन करण्यासाठी. सोमनाथ सूर्यवंशी बघू शकता पुतळा. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे हा आणि ती संविधानाची प्रतिकृती आहे. बघू शकता तुम्ही हे झाडं आहेत आणि आपल्याला ते दिसत आहे संविधानाचं शिल्प आहे. यासाठी सोमनाथ सूर्यवंशी यांनी आपला जीव गमावला. मित्रांनो बघू शकता पुतळा वरी सम्राट अशोकांचं हे आहे अशोक चक्र आणि चिन्ह बोध चिन्ह बघू शकता सजावट आहे आणि हा तोच शिल्प आहे. बघा या शिल्पासाठी संविधानाची प्रतिकृती आहे त्याच्यासाठी शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांना आपला जीव गमावा लागला. मित्रांनो बघू शकता तुम्ही आणि या ठिकाणाहून जवळूनच कलेक्टर ऑफिस आहे. हे बघा कलेक्टर ऑफिस. तर हाकेच्या अंतरावर कलेक्टर ऑफिस आहे मित्रांनो. हे बघा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा अशा प्रकारे आहे. बघू शकता. तर मित्रांनो बघू शकता विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा परभणीमधील आणि कलेक्टर ऑफिस इकडे समोर आहे. बघू शकता आणि इकडं पाहिलं तर रेल्वे स्टेशन आहे. बघा इकडं रेल्वे स्टेशन आहे. बघा वाहन येत आहेत. बघू शकता तुम्ही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा. मित्रांनो हे मेन रोड आहे. हा रोड नांदेडला जातो हिंगोलीकडं वसमत रोड. तर मित्रांनो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परभणी शहर येथील पुतळ्याचा ब्लॉग बनवलेला आहे. तर तुम्हाला हे कसा वाटला ते तुम्ही मला नक्की सांगा मित्रांनो आणि तुम्हाला जर आवडलं तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांमध्ये. तर नमस्कार सर्वांना. जय भीम जय संविधान.